ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र के शिवसेना विधायक राजेश मोरे ने हाल ही में नागपुर में संपन्न शीतकालीन सत्र में पानी का मुद्दा उठाया। पहली बार सत्र में जन समस्याएं उठाने पर नागरिकों ने विधायक मोरे को धन्यवाद दिया है। सोमवार 23 तारीख को डोंबिवली में शिवसेना केंद्रीय शाखा में विधायक मोरे ने जनता दरबार के माध्यम से अपने विधानसभा क्षेत्र के नागरिकों की समस्याओं को सुनने और उन्हें हल करने का वादा किया है। शीतकालीन सत्र में 27 गांव, 14 गांव और दीवा शहर में पानी की समस्या को लेकर सवाल उठाए गए। उनका मानना है कि राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजीत पवार कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र में पानी की समस्या समाधान जरूर करेंगे। डोंबिवली में पत्रकारों से बात करते हुए कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र से शिवसेना विधायक राजेश मोरे ने कहा कि सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के अनुसरण में अमृत योजना का काम चल रहा है और पानी की समस्या जल्द ही हल हो जाएगी। या हिवाळी अधिवेशनामध्ये कल्याण ग्रामीण मध्ये असलेले 27 गावं, नवी मुंबई मधील असलेली 14 गावं आणि ठाणे महानगरपालिकेत असलेला दिवा शहर आणि देसाई शील विभाग या विभागामध्ये मी 6-8 महिन्यापासून बघतो की पाण्याचा कमी दाब असल्यामुळे तिथे नागरिकांना, महिलांना पाण्याचा त्रास होत आहे आणि प्रचारातही फिरत असताना ते सगळीकडे आपण बघितलं की जिथे जिथे मी जात होतो प्रचारार्थ तिथे सर्व नागरिक, महिला की पहिला आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा, दुसरा आम्हाला कुठलाही प्रश्न सोडवला नाही ते चालेल, पाण्याचा पहिला प्रश्न सोडवा। मग आलेल्या या पहिल्याच अधिवेशनात, हिवाळी अधिवेशनामध्ये जो रास्त मागणी जी नागरिकांची होती, मग आपल्याला भरभरून कल्याण ग्रामीणच्या नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आहे व त्यांचा आपण प्रश्न सोडवायला पाहिजे। मग त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाण्याचा प्रश्न मांडला की बाबा जो आम्हाला 105 MLD शासन देतोय त्याच्यातला 50-55 MLDच पाणी MRDC विभाग आम्हाला देत आहे आणि त्याच्यात जर अजून 30 MLD पाणी वाढवला तर तात्पुरता दिलासा आपल्या नागरिकांना मिळेल। आणि अजून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 27 गावासाठी 95 MLD आपल्याकडे वाढीव पाणी मागितलेलं आहे, त्याची परवानगी मागितलेली आहे। तेही वाढीव जर मागणी मिळाली तर 105 आणि 95 असं 200 MLD पाणी जर आम्हाला या शासनाकडून मिळाला व्यवस्थित तर 27 गाव असेल, 14 गाव असतील, दिवा शहर असेल, यांचा पाण्याचा प्रश्न मिटला जाईल आणि तिथल्या महिलांना पाण्याचा दिलासा मिळेल। म्हणून या पहिल्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडण्यात आला। शासन लगेच सांगणार ना की बाबा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोब आपण हा 27 गावाचा विषय असेल, कल्याण ग्रामीण मध्ये पाण्याचा भेडसावणारा प्रश्न असेल, आपण ताबडतोब सोडवला जाईल। तुम्हाला मी सांगतो अजूनही की सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार यांचे मनावे तेवढे आभार कमी आहेत। नागरिकही त्यांचे मनापासून आभार मानतात की त्यांच्यामुळे अमृत योजनेचं काम अतिशय जोरदार युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्यामुळे नागरिकांना आमचा प्रचंड विश्वास आहे की हे नक्कीच पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि तो आम्ही ह्या 4 ते 5 महिन्यात 101% पाण्याचा प्रश्न निकालीत काढला जाईल असं मी नागरिकांना आश्वासित करतो। ग्रामीण भागामध्ये MRDCचा भाग प्रचंड मोठा आहे आणि तिथे 750 ते 700 कारखाने आहेत। त्यामध्ये 200 ते 250 कारखाने हे रासायनिक कारखाने आहेत। वारंवार नागरिकांनी उपोषण केली, नागरिकांनी मोर्चे काढले, तक्रार केली, राजकीय लोकांनी त्याच्यावर आंदोलने केली, पण हे रासायनिक कारखाने कुठला एक शब्द ऐकायच्या तयारीत नसतात। ते रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या पहाटेच्या वेळी घातक असा द्रव्य असलेला धूर सोडला जातो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। कोणाला डोके दुखणे असेल, उलट्या होणे असेल, खाज येणे असेल, डोळे चुरचुर असतील, अशा अनेक आरोग्यास त्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। मग मी त्या विधानसभेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे एक मागणी केली की जे डोंबिवली मधील जे MRDC आहे त्याच्यात आजूबाजूला असलेला संपूर्ण निवासी भाग, दाटीवाटीचा भाग मोठ्या प्रमाणात राहतात, नागरिकांना प्रचंड त्रास आहे। जर प्रदूषण मंडळाला वारंवार तक्रारी करून सुद्धा, आंदोलन करून सुद्धा कारवाई करत नसेल तर मग ह्या प्रदूषण मंडळाला जे अधिकारी दोषी असतील तिथे त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी
आणि रासायनिक जे कारखाने आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केली। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।